111 तृतीय आणि चतुर्थ 77,000 रुपये प्रत्येकी असं पारितोषिक असेल. बाईक असणार आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला आणि रायगड ठाणे 40+ खेळाडू या लीगमध्ये समाविष्ट होऊ शकतात. सतीशजी ठाकूर साहेब कोपरा यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. कमाल सामना पाहायला मिळाला. पाठीमागच्या शेवटच्या बॉलवर रंगणारा सामना, परंतु आता मात्र घरच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज झाले टेंबोडे टीम. नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारले. सलामीची जोडी मैदानामध्ये जाईल. अदई संघाकडून टेंबोडे विरुद्ध अदई. पहिल्या फेरीमधील हा चौथा सामना. सतीशजी ठाकूर साहेब कोपरा यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान केला जातोय. सतीशजी ठाकूर साहेब कोपरा आपलं सहर्ष स्वागत आहे. अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये सुस्वागतम. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल 15 बॉलमध्ये 28 धावा ठोकणारा यश कोळी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. राहुल गडगे तर यश कोळी आपण यायचंय मंचावर. राहुल गडगे पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. लोकल टीम मोठा सपोर्ट मात्र जरूर पाहायला मिळेल टेंबोडे टीमला. तर गावदेवी आदई संघाकडून सलामीची जोडी आपण बघतो. यश पाटील पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. सिंगल रन. धावसंख्येचा श्री गणेशा होईल. मी विनंती करतो आमचे मान्यवर यश भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते यश कोळीला आपण सन्मानित करावं. मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल 28 धावांची इनिंग साकारणारा डीसीसी कोपरा संघाचा फलंदाज अंशांशी द 11 डीसीसी कोपरा. एक चांगली लढत पाहायला मिळाली. यश कोळी मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन यश. नेहमी यश लाभो तुला. राहुल गडगे हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टिअर केलं होतं. पॉइंटला सिंगल मिळेल. 1 रन. यश पाटील आणि सुशांत शेळके अशी सलामीची जोडी आपण बघतोय. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल आल्यात. टेंबोडे संघ एक चांगला संघ या संपूर्ण विभागामधून ओळखला जातो, कारण पाटील आणि टीम सज्ज झाले 4 हात करण्यासाठी. ओ इकडे मात्र फटका थोडासा मिसक्यूड आहे. यष्टीरक्षक धावते. वाढ कॅच. अप्रतिम झेल टिपलाय. अनबिलिव्हेबल कॅच. कारण सांगतोय माझा झेल नव्हता, तुला धावायला हवं होतं, परंतु धावत जाऊन एका हातामध्ये एक वंडर दाखवलंय. खरं तर कमाल झेल. पहिला धक्का लागेल. पाहूया पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला ओढण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होता. झेल टिपलाय. काय हात टाकलाय शेवटच्या क्षणाला. शेवटपर्यंत चेंडूवर नजर होती. रोमहर्षक झेल. स्पेक्टॅक्युलर कॅच बाय करण पाटील. शुभेच्छा आल्यात संजय शेठ खारकोपर, त्याचप्रमाणे स्वप्नेश ठाकूर यांच्याकडून टेंबोडे संघाला शुभेच्छा आल्यात. त्यांच्या सुद्धा शुभेच्छांचा मी स्वीकार करतो. शिवाजीनगरवरून उलवे नोडमधून मॅचचा आनंद घेतात सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. पहिला धक्का लागलाय गावदेवी अदई या संघाला. यशला अपयश आलं या मॅच मध्ये. गोलंदाज राहुल गडगे तयार. ऑन साइडला रिसच्या सहाय्याने वळवलाय स्क्वेअर लेग कडे. सिंगल तर जरूर मिळेल त्या ठिकाणी. एकेरी धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सुरुवात चांगली केली राहुल गडगे म्हटला तर. व्हेरिएशन बॉलर
आणि नेहमीच व्हेरिएशन बॉलर म्हणून त्याची ओळख आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक सर्रासपणे हाताळताना दिसेल राहुल गडगे. कट केलाय हलक्या हाताने, यावेळेस मात्र कट केलं होतं. बॉल पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी इनफिल्डमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये इनफिल्ड भेदणं थोडंसं कठीण चाललंय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन जरूर आहे, परंतु रिस्ट्रिक्ट करून ठेवलंय सद्यस्थितीला अदई संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना. टीमची टोटल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4. संत आणि साबत सुरुवात म्हणता येईल अदई संघाची. राहुलचा हा बॉल, यावेळेस मात्र आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर गावदेवी स्पोर्ट्स अदई संघाची धावसंख्या अशी धावसंख्या. हो, पुढे धावत आला होता, पुन्हा मागे हात टाकला. कमाल झेल होता. आणि हे का करू शकला तर शेवटपर्यंत चेंडूवर नजर होती करणची, त्याचमुळे मात्र हा झेल होऊ शकला. चांगलं षटक राहुल गडगेचं पडलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या. महत्वाची विकेट सुद्धा, परंतु सुशांत शेळके मैदानामध्ये आहे. राकेश शेळके एका बाजूला आपण बघताय गावदेवी आदई, दुसऱ्या बाजूला आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे. दुसरं षटक घेऊन करण पाटील तयार. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र बॅकफुटून कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर्सला या ठिकाणी बॉल थांबवलाय. 2 धावा मिळतील. दुहेरी धावाचं योगदान, गॅप शोधण्याचा प्रयत्न मात्र सद्यस्थितीमध्ये केला जातो आणि सुशांत शेळकेमध्ये ती जरूर काबिलियत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, ती कॅपॅसिटी आहे. आजपर्यंत अनेक मैदानावर सुशांत शेळकेनं मात्र मोठ्या इनिंग साकारल्यात. पहिला धक्का झटपट जरी लागला असेल तरी एक लॉंग इनिंग करण्यासाठी माहीर आहे. एक दमदार खेळाडू पनवेल टेनिस क्रिकेटमधील. ओ पाठीमागे बैठक शॉट पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघून फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. मध्ये जरूर असतील अदईकर. 10 धावा धावफलकावर लागल्यात. करण पाटील टेंबोडेचा वंडर बॉय, ओळख टेंबोडेची. सद्यस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. टेंबोडे घरच्या मैदानावर खेळतोय. समोर अदई संघ, दोन्ही चांगले संघ आहेत या परिसरामधील. ओ हलक्या हाताने यावेळेस फक्त कटकडाचा प्रयत्न होता सुशांतचा. चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. कारण पाटीलकडे सुद्धा चांगले व्हेरिएशन्स आहेत. चेंडूला कट करण्याचं सामर्थ्य मात्र या गोलंदाजाकडे नेहमीच पाहायला मिळतं. हा पहा, चेंडू आतमध्ये आला होता. करण पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल मिळेल. एकच धाव. स्कोर मूव्स टू 11 नाव. 11 धावा सद्यस्थितीमध्ये धावफलकावर आहेत. आतापर्यंत इनिंग जर आपण पाहिली तर एकमेव चौकार आला होता सुशांतच्या बॅटमधून फाईन लेग क्षेत्रामध्ये. अन्यथा मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलंय ते टेंबोडे संघाच्या आघाडीच्या गोलंदाजांकडून. लेफ्ट केला होता हा चेंडू, सोडून दिला होता ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन. करण पुन्हा एकदा सज्ज होईल. राकेश बॅकफुटून पूल करतोय. ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन, थोडंसं फंबल पाहायला मिळतंय, परंतु वेळी सावरलंय त्यानं आणि तेवढाच क्विकली थ्रो सुद्धा. एकच धाव येईल.
सिंगल रन स्कोर मूव्स टू 13 नाव. 13 धावा धाव फलकावर. सेकंड पॉवर प्ले इन प्रोग्रेस नाव. करणचा हा बॉल स्क्वायर ऑफ द विकेट. डीप मध्ये प्रोटेक्शन. फिल्डर आहे त्या ठिकाणी. बसून फटका सजवला होता. परतावा लागेल. आदयची सगळ्यात मोठी विकेट यावेळेस मात्र स्वाहा. सुशांत शेळके मैदानाच्या बाहेर. टी शर्ट वर तिरंगा पडलेला पाहायला मिळतो. आदय संघ सुशांत बाद झालाय. निराश पानेनं पॅव्हिलियन कडे परततोय. मोठी विकेट होती खरं तर. सुशांतचं थांबणं नेहमीच फार गरजेचं राहतं आदय संघाच्या दृष्टिकोनातून. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खास धावा आलेल्या नाही आहेत आणि त्यात 2 प्रमुख फलंदाज सुद्धा बाद झालेत. चांगली बॉलिंग सुरुवातीपासूनच राहुल गडगे आणि करण पाटील. अरमानकडे आता मात्र चेंडू सोपवलाय. अमित केणी, गणेश सोनावणे भगतवाडीचे सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर 13 धावा आहेत. थोडस चार्जअप व्हावं लागेल. आता मात्र थंडी उडवणारी बॅटिंग करावी लागेल. अरमानचा हा चेंडू शेवटच्या क्षणाला काय करायचं रिप्ले मधून पुन्हा पाहावं लागेल आपल्याला. हा पहा सोडून दिला होता आणि इथून मात्र कमाल टर्न होता. हातभर बाहेर वळवलाय. एक चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला इकडे. डॉट बॉल येत असताना अरमान स्पिन मारा. हा चेंडू सुद्धा बराच बाहेर जातोय. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. टॉप स्पिन करण्यामध्ये माहीर आहे अरमान. हा पहा लेग स्पिन. अचूक टप्प्यावर पडला ना तर फार कठीण होऊन जातो मोठे स्ट्रोक्स. बऱ्याच वेळाला मिसटायमिंग स्ट्रोक बनवले जातात फलंदाजांकडून आणि त्याचाच फायदा होतो गोलंदाजांना. थोडासा वेगात टाकला होता. यावेळेस मात्र अपील पाहायला मिळाली होती. शॉर्ट फाईन लेगला चेंडूची फील्ड केली जाईल. तोपर्यंत मात्र लेग बायचा इशारा. पंचांचा 1 रन. स्पिन गोलंदाजी आता मात्र फेस करावी लागेल बाळू. प्रतिकेश शेळके एक मोठं नाव आहे. गेले कित्येक वर्ष सातत्यानं बराच धावा अदय टीमसाठी केल्यात आणि आता खऱ्या अर्थानं गरज आहे बाळूचं उभं राहणं खेळपट्टीवर. टॅलेंटेड प्लेयर आहे. प्रतिभावान खेळाडू अदयचा. ओ स्वीप केलाय. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला बाळू परतलाय. विकेट नंबर 3. अरमानला मात्र मिळेल सफलता. खातही उघडू दिलं नाहीये. प्रतिकेश यावेळेस मात्र निराश मानेनं मैदानाच्या बाहेर. एक चांगला झेल त्या ठिकाणी प्रवीण टिपला. 15 वर 3. सुरुवात खराब झाले. गोलंदाज अरमान पाटील पुन्हा एकदा. नवीन बॅटर कल्पेश आलाय. कल्पेश पाटील. थोडंसं टेन्शन वाढलं आता मात्र आदयकरांचं. ज्या पद्धतीनं स्कोर कार्डवर धावा लागल्यात आतापर्यंत 15 चेंडू समाप्त झालेत. 15 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर आहेत. अरमान एक चांगला लेग स्पिनर टेंबोडे टीमचा अरमान पाटील. ओ यावेळेस मात्र ऑफ ब्रेक केला होता. बॉल बाहेर निघालाय. पंच वाईट बॉलचा इशारा देत आहेत. हा लेफ्टी बॅटरसाठी मात्र नक्कीच पाहायला गेलं तर लेग ब्रेक होता. चांगला आहे. दोन्ही बाजूला चेंडू फिरवतोय वळवतोय
आणि खासियत आहे या गोलंदाजाकडे. पाहूया अरमानचा हा चेंडू टप्पापर्यंत बाहेर वळतोय आणि त्याचमुळे लेग ब्रेक ऑफ ब्रेक सर्रासपणे हाताळताना दिसतोय सद्यस्थितीमध्ये अरमान. कमाल कमाल बॉलिंग आहे. लेफ्टी बॅटर जसा आला तसा मात्र ऑफ स्पिनला सुरुवात केली आणि तो ऑब्व्हियसली नॅचरल लेग ब्रेक होतो तो लेफ्टी बॅटरसाठी. गोलंदाज अरमान सुपर बॉलिंग. ओ इकडे टॉप एज लागले, बॉल हवेत आहे आणि फिल्डर चेल खाली, फलंदाज होईल बाद. सफलता मात्र मिळेल आणखीन एक. अरमान पाटीलच्या या ओव्हरमध्ये दुसरा फलंदाज गमावलाय. 16 वर चौथा धक्का. सोळावर 4. थोडीशी नामुष्की ओढून घेतली आतापर्यंत मी तर म्हणेन गावदेवी अदई या संघानं. आमदार विक्रमदादा पाटील, युवा शक्ती, अधिरायण, आराध्या स्पोर्ट्स, टेंबोडे संघ सध्याच्या घडीला मजबूत स्थितीमध्ये आहे. त्या कॅचची मात्र चर्चा जरूर होईल. अरमानचा हा चेंडू बॅकफुट वरून हलक्या हाताने मात्र स्टिअर केलं होतं. पॉइंटला सिंगल मिळेल. कमाल गोलंदाजी मात्र पाहायला मिळाले. अरमाननं मात्र प्रेक्षकांची मनं जिंकले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर गावदेवी अदई संघाची धावसंख्या 4 गडी बाद 17. तीन ओव्हर्स मध्ये 17 धावा. आता थोडासा एनर्जेटिक खेळ करावा लागेल गावदेवी आदई संघाला. जरूर या मैदानावरच्या मॅचेस डिपेंड होतात, परंतु तुम्हाला स्कोर तर उभारावा लागेल ना. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 12 चेंडू सुद्धा पुष्कळ आहेत मित्र म्हणेन धावांसाठी. 4 ते 5 मोठे फटके आले तर नक्कीच ही धावसंख्या 40-45 आसपास जरूर नेऊ शकतील. आणि शुभम मध्ये ती सुद्धा कॅपॅसिटी आहे. या खेळाडूकडे तेच सामर्थ्य आहे. सद्यस्थितीमध्ये डाव अडकलाय, फसलाय, परंतु या संकट काळी आता मात्र संकट मोचक म्हणून एखादी इनिंग पेश करावी लागेल ती शुभम शेळकेला. शुभम शेळके ऑन स्ट्राईक नाऊ. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय आदित्य भोईर. चौथ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, कंट्रोल पुल पाहायला मिळाला. पहिलाच बॉलवर सिंगल घेत असताना शुभम शेळके. शॉर्ट बॉल होता, कुटप्प्याचा बॉल, पण सध्याच्या घडीला विकेट सुद्धा टिकवायची आहे. खरं तर एखादा शॉर्ट बॉलवर मोठा फटका येणं अपेक्षित होतं, पण सद्यस्थितीमध्ये विकेटला सुद्धा प्राधान्य दिलं जाते ते गावदेवी स्पोर्ट्स आदई या संघाकडून. राकेश 3ऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज, चांगली बॅटिंग करू शकतो. आदित्यचा हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, घरंगळत चाललाय आणि वाईश लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांकरता वेलकम फॉर निघणाऱ्या चौकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 22 या आकड्यावर. 22 रन्स. आदित्य भोईर
पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक टाकलं होतं राहुलनं फक्त 4 धाबा दिल्या होत्या. करणनं 9 धाबा दिल्या, अरमाननं 3. अशा पद्धतीनं सगळ्यांनी सिंगल डिजिट्स मध्ये रन्स दिल्यात. फुल टॉस आहे. इकडे मात्र पाहूया मिसक्यूट झाला होता स्ट्रोक आणि फॉलो थ्रू मध्ये धावत येऊन आदित्यनं टिपला झेल. 5वा धक्का इकडे लागेल. गावदेवी आदय या संघाला निम्मा संघ गारज झालाय 22 या धावसंख्येवर. शेळके मैदानामध्ये दाखल झालाय, परंतु शुभम शेळके तो चांगले स्ट्रोक्स घेऊ शकतो आणि आता गरज सुद्धा आहे आदय संघाला. गोलंदाज आदित्य पहिल्या फेरीमधील ही 4थी लढत आहे. यानंतर दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण कव्हर करणार आहोत. स्वर्गीय राहुल 11 चितुआई जिते आणि त्यांच्या विरोधामध्ये ओडापोन वहाळ. फुल टॉस आहे. ऑन साइडला ओढलाय, मिड विकेटला फिल्डर उभा आहे. अनदर विकेट डाऊन. एका पाठोपाठ एक हादरे दिले सद्यस्थितीमध्ये. करच्या मैदानावर खेळत असताना टेंबुडे टीमनं 6वा धक्का 22 वर. सहा फलंदाज गमावलेत आतापर्यंत. एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. उसाटण्याच्या मैदानावर 7 ते 11 जानेवारी पर्यंत. स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान रामचंद्र बडवी चषक मोस्ट पॉप्युलर टुर्नामेंट आहे त्या विभागामध्ये. डे नाईट फॉर्मॅट. आदित्यचा हा चेंडू स्लॉक स्वीप केलाय. ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर उभा आहे. ओ कॅच ड्रॉप आणि कॅच सुटल्यानंतर मात्र बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. आता मात्र चेक केलं जाईल. पंचांचा निर्णय आला. तिसऱ्या पंचांची मदत मागितले. एक्झॅक्टली काय घडले पाहूया. तिकडे चान्स तर जरूर होता. फिल्डर सुद्धा अगदी पोझिशन मध्ये होता आणि असंच वाटलं होतं कदाचित हा झेल होऊ शकेल, परंतु ज्या पद्धतीनं हा भाव पाहूया. झेल तर सुटला. सुटल्यानंतर चेंडू त्याच्या मागे पडला. चेक केलं जातंय. चौकार आहे. तर 4 धाबा मिळतील. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 26 या आकड्यावर. अपील यावेळेस मात्र स्वीकारलंय. लाईक ओ इकडे मात्र फलंदाज बाद झालाय. लाईक बिफोर द विकेट. पायची धक्का मात्र मिळेल तो गावदेवी आदय या टीमला 26 या धावसंख्येवर.
षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 26 धावा धावफलकावर. आमच्या येवल्याच्या संतोषजी भोईर यांना विनंती आहे, आपण जरा आपलं अमृत तुल्य घेऊन व्यासपीठावर या. सर्वेचा पहिलाच बॉल, यावेळेस मात्र टॉप एज लागले, बॉल हवेत आहे, बॉलर धावला होता बराचसा. दुसरा धाब्याचा कॉल आणि इकडे 2 धावा पूर्ण. पहा बराच वेळ चेंडू हवेमध्ये लोंबकळत होता, चान्स सुद्धा बराच होता. फॉलो थ्रू मध्ये धावत जाऊन मात्र हा पहा शेवटपर्यंत नजर होती, परंतु पोहोचू शकला नाही सर्वेश त्या ठिकाणी. करण आलाच होता, कदाचित पुन्हा असंच वाटलं होतं करण उचलतोय की काय, आणखीन एखादा झेल. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 28 या आकड्यावर 28 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज सर्वेश गडगे 5वं षटक करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ यावेळचा हा चेंडू सरळ व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वेगात टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडंसं दिशेवर नियंत्रण नव्हतं यष्टांच्या पाठीमागे. ओ रिव्हर्स केला हा डिसिजन, बॅटला चाटून गेला असं सांगतात अंपायर्स, त्यामुळे हा डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडू. सर्वेश 28 धावा धावफलकावर. शॉर्ट बॉल आहे, कबर्सला खेळून काढलाय, एक्स्ट्रा कॉर्टला फिल्डर वेगानं आलाय, परंतु नो चान्स फॉर फिल्डर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. शुभम शेळकेच्या पॅटमधून येतोय चौकार. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती टीम अधिरा अँड आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे 32 धावा झाल्यात आदई संघाच्या धावफलकावर. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हेच मला म्हणायचं होतं, बघाशी 50च्या आसपास ही धावसंख्या न्यायची होती, परंतु झटपट फलंदाज बाद झाले. फुल टॉस आहे, वळवलाय बॉल, फाईन लेगला लॉंग चेस आहे, बॉल जाईल सीमारेषा पार. शेवटच्या क्षणाला मात्र ज्युनियर केडी शुभम शेळके आदईसाठी लढतोय आणि हा येतोय चौकार. दुसरा चौकार येतोय, बॅक टू बॅक दुसरा चौकार शुभमच्या पॅटमधून. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 36 वर. फुल टॉस आहे, पुन्हा एकदा वळवलाय, बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सर्वेश गडगेवर हल्ला, लगातार 3रा चौकार. कृष्णा शेळके यांना आपण पाहताय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. केडी, बडा केडी आणि इकडे मात्र ज्युनियर केडी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून खरं तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना ज्युनियर केडी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, एकाच फ्रेममध्ये घेतले गेलेत. एका बाजूला केडी ज्यांनी एक काळ गाजवलाय संपूर्णपणे. एक मोठी दहशत आदई संघासाठी नेहमीच प्रत्येक मैदानावर पाहायला मिळाली होती केडींची. इकडे बीट झालाय, इथे बीट झालाय. निर्धाव चेंडू येत असताना 5 षटकांचा खेळ समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर शुभम शेळके 16 धावांवर नॉट आउट राहिला आणि महत्वाचं योगदान दिलं. 40 धावा धावफलकावर लागल्यात. 41 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आराध्या स्पोर्ट्स क्लब टेंबोडे या टीमला. पाहूया घरच्या मैदानावर मात्र पहिला रोमहर्षक विजय प्रस्थापित केला जाणार का. 30 चेंडू आणि 41 धावा. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्टरकडे, त्यानंतर करूया दुसऱ्या सत्राला सुरुवात. तत्पूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना, मी विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण क्षणार्धात या.
एका बाजूला असेल ओडाफोन वहाळ आणि दुसऱ्या बाजूला जितूआई जिते, दोन्ही टीमचे कॅप्टन. ही थंडी प्रचंड वाढले, पाहू शकता आपल्या मुख्य व्यासपीठावर शाल घेऊन खरं तर शालीचा वापर केला जातोय. प्रचंड थंडी, अगदी संध्याकाळी 7 वाजल्यापासून खरं तर या मैदानावर थंडी असते आणि सगळ्यांनाच खरं तर या थंडीचं साम्राज्य जाणवतंय. तर टॉस केला जाईल. मी विनंती करतोय आजचे सत्कार मूर्ती ज्यांचा वाढदिवस सुद्धा आहे, संतोषजी भोईर साहेब, त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत असेल वहाळ विरुद्ध जिते. कॅप्टन वर या आपण. चला वहाळ टीम. सलामीची जोडी मैदानामध्ये इन होत असताना राहुल आणि करण, परंतु 41 धावा मात्र कशा रीतीनं चेस केल्या जाणार दुसऱ्या सत्रामध्ये. मायक्रोफोनवर पुन्हा एकदा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो अमितजी म्हात्रे यांचा. टॉस करून घ्या. संतोष शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. खरं तर आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि आजचे सत्कार मूर्ती आहेत. सामना 4 ओव्हरचा असेल. तर टॉस केला जातोय आदरणीय संतोष शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. चला टॉस जिंकला जितूआई जिते संघानं. निर्णय. चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडे. जोडले जातील अमितजी म्हात्रे. बहुत बहुत शुक्रिया दीपक सर, प्रेम जी गायकर. पहली गेंद थी और पहले गेंद के ऊपर ऑब्जर्व किया, गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर चली गई और पहले के साथ करण पाटिल ने खाता ओपन किया खुद का. इसी बीच दूसरी गेंद राहुल गड़गे और शुभम शेल की ये गेंद, ये लॉप किया गेंद को, कॉर्नर के ऊपर गेंद चली गई है. खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहा है. जब तक मिलेगा सिंगल, और एक सिंगल के साथ यहां देख सकते तो टेम्बोडी टीम का स्कोर जा रहा है. आराध्य एंड अधीरा एंड आराध्य स्पोर्ट टेम्बोडी टीम का स्कोर पहुंचा है 2 के घर में. गावदे अदई टीम, सत्यन काकड़े साहब इनकी ये गांव की टीम है. अदई टेम्बोडी गांव बोले तो क्रिकेट की 2 पंडरी है, लेकिन आमने सामने यंगस्टर कहते हैं. नेक्स्ट डिलीवरी
और खूबसूरत शॉट है लेकिन सेफ है। इस बार लॉन्ग ऑफ खिलाड़ी जगह पे खड़े थे क्योंकि उन्हें पता था कि इस बार कैच को हम कैरी नहीं कर सकते, तो आराम के साथ वो पीछे ही रहे और उन्होंने इस गेंद को पकड़ा। तब तक करण पहुंचे 2 पे और टीम का टोटल स्कोर पहुंचे 3 के घर में। शुरू में दी हुई कैडबरी आज भी हाथ में है। 3 पे स्कोर। नेक्स्ट बॉल शुभम शेल के विकेट निकालने हैं और रन इकट्ठा करना है। 2 टीमों के बीच द्वंद्व चल रहा है और विकेट से फुल टॉस, इसको दिशा दी, इसको लेक्सिंग मारेगा के बाहर। नंबर मिले 4। जिनका शुरू में आवाज सुना ना, वो कोई दूसरा कोई नहीं था। वो तोता था, तोता। 7 रन और ये सिक्सर जाएगा, लगता है क्या चौका जाएगा, और ये 6 रन। खूंखार बल्लेबाजी चल रहे पावर प्ले के इस गेंदबाज के ऊपर उन्हें हमला किया है और पहले ही गेंदबाज के ऊपर हमला करने के बाद सत्येंद्र काकड़े नाराज हो गए हैं, क्योंकि होता है गांव का स्वाभिमान अभिमान सबको होता है, लेकिन फिलहाल इस बार देखा जाए यहां कड़क गेंदबाजी होनी चाहिए, लेकिन बल्लेबाजी कड़क चल रही है। इस बार एक बार बैक टू द बॉलर खेला है, रन कोई मिलेगा नहीं। ओवर की समाप्ति और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल रन इस बोर्ड के ऊपर बन चुके 13 बिना कोई विकेट के नुकसान पे। अधीरायन आद्य स्पोर्ट टेम्बोडे टीम का स्कोर। तो आने वाले मेरे हिसाब से इस बार देखा जाए 24 गेंदे शेष और टीम को जीतने के लिए 28 रनों की जरूरत है। 41 का टारगेट है और टेम्बोडे टीम अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही है। अभी गेंदबाजी का प्लान बनाने जा रहे हैं। पहले ओवर में 13 आए बिना कोई विकेट के नुकसान पे। सेकंड राउंड का मुकाबला इस मैच के बाद तुरंत चालू होगा और वो चारों का मुकाबला रहेगा। चलिए स्पीड अप कीजिए, जल्दी जल्दी बॉलर को चॉइस कीजिए और शीघ्र ही मुकाबला शुरू कीजिए, कि घड़ी के अंदर लगभग देखा जाए तो यहाँ 12:10। तो इससे पहले लगभग देखा जाए ये फटाफट क्रिकेट चलेगा, क्योंकि फास्ट क्रिकेट है। और प्रीतम पाटिल सर इस मैच को देख रहे हैं, पढ़िए कि एक जबरदस्त क्रिकेटर, उनका भी स्वागत है। लगता है सागर का आवाज निकालने के बाद वो तुरंत जाग गए हैं कि क्या बात है। 24 में 28 की जरूरत है। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट कहा गया है। रात काली है और उसमें उजाला चमक गया है। करण पाटिल स्ट्राइक के ऊपर, व्हाट अ शॉट यार, बेहतरीन शॉट। इस बार देखा जाए कॉर पॉइंट सी मारेगा के बाहर, दंदनाती हुई चली गई 4 रन। भरीव कामगिरी करत असताना सर बिल्कुल 17 करण लाइन में आया है और उड़ाया, यह चल गई उड़न खड़ोले पे और इसी के साथ देखा जाए बेहतरीन छक्का
और चौके के बाद छक्का आया, छक्के को कीमत है। रमला सवे टेंबोडे क्रिकेट संघाचा विचार केला तर आज या स्पर्धेचे आपले दमदार आयोजक राजभाई भोईर, प्रभाग क्रमांक 9 युवा पर्व नवे सर्व, कारण प्रभाग क्रमांक 9 चा विकास हाच आमचा ध्यास, नवे पर्व शिलेदार आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं पाहतो, कारण आज राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांची दमदार वाटचाल आणि सातत्याने चांगलं कार्य आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. राजभाई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. बिल्कुल इस बार शानदार कट किया था, लेकिन पॉइंट खिलाड़ी इस कैच को लपक नहीं सके और राजभाई को ढेर सारी हम शुभकामना दे रहे हैं. 24 पे स्कोर जा चुका है. पनवेल महानगरपालिकेचे आपण दमदार युवा नेतृत्व पाहू शकाल. राजभाई यांना प्रभाग क्रमांक 9 चे दमदार उमेदवार. और इट्स गोइंग, इट्स गॉन एंड हिट्स रॉकेट मिड विकेट के ऊपर. सलग 3 षटकारासाठी मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिसचे ओनर गोवर्धन शेठ पालकर यांच्या वतीनं 5,000 रुपयाचा पात्र होते, परंतु त्यांच्यावरती सध्या वेल कदाचित येणार नाही. जबरदस्त फलंदाजी और ये खतरा बनेगा. यहां से मौका चला गया है. ये स्कोर 30. बगैर कोई नुकसान पे ये काम जरूर चल रहा है. इस बार देखा जाए अधिरायण आराध्य स्पोर्ट टेंबोडे टीम अपने घरेलू मैदान के ऊपर खेले और जोड़ी ही काफी तगड़ी है. ये शानदार तरीके से पुल किया है मिड विकेट के बाहर, एक बार फिर से उड़ाया, गेंद तारामंडल में आ गया 6 रनों का बंडल. काफी उस टाइम बहुत लोकप्रिय हो चुकी थी, तो इस बार ये शानदार छक्का आया और छक्के के साथ स्कोर 36 के घर में. लीगली जीतने के लिए अभी भी 5 रनों की जरूरत है. राहुल गढ़ के 23 पे 7 गेंदों का सामना किया. करण पाटिल 13 पे खेल रहे और जो खेमा है डगआउट है टेंबोडे का, वो खुशी से झूम के देखिए 32 बाहर निकलकर हंस रहे. देखिए ये दाढ़ी वाले भी हंस रहे, जानते हैं हंसी इंपॉर्टेंट बात है. लड़की तभी फंसती है जब वो हंसती है, नहीं तो सीरियस लोग अस्पताल में बहुत है. 5 रनों की जरूरत है और मामा की सिंगदाने की पूरी खत्म हो गई. तीसरा ओवर जारी, उल्टा बल्ला चलाने गए, बाउंड्री जाएगी, बॉल की जीत होएगी. अंत में रेस जीत गई गेंद, फील्डर की हार, गेंद सीमारे का पार. नंबर 4. स्पोर्ट टेंबोडे टीम ने परास्त कर दिया गावदेवी अदई टीम को. हट लगा दई टीम और वेल डन टेंबोडे टीम. तर प्रकाश खडगे साहेब यांच्या वतीनं करणने जो झेल टिपला एका हातामध्ये गोलंदाजाला आणि विकेट किपर करण यांच्यामध्ये जो तालमेल, परंतु करणने झेल टिपला त्यांच्यासाठी प्रकाश खडगे साहेब सुप्रसिद्ध क्रिकेटर उद्योजक यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. बघा या ठिकाणी सामना विजय संपादन केला अधिरा आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे क्रिकेट संघानं आणि त्यांच्यासाठी प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय राजभाई भोईर यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पनवेल महानगरपालिकेचे तरुण तडफदार युवा उमेदवार
9D प्रभाग क्रमांकाचे उमेदवार राजभाई यांच्या वतीनं शुभेच्छा. तर गुड्डे आपल्यासाठी 500 रुपयाचे कॅश पत्ते घेण्यासाठी यावं. या ठिकाणी टेंबोडे क्रिकेट संघाने आणि संघासाठी शुभेच्छा येत आहेत. स्वर्गीय भरत 11 पडके संघाचे पुरस्कर्ते हिंद केसरी महबूब बैलाचे मालक गुल्लू शेठ यांच्या वतीने शुभेच्छा. परंतु या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. रौनक एंटरप्राइजेसचे सर्वे आणि आजचे बड्डे बॉय संतोष शेठ भोईर यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आदिरा आराध्या टेंबोडे क्रिकेट संघासाठी. कॅप्टन यावं आणि गुड्डे आपल्यासाठी देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आमचे गडगे साहेब यांच्या वतीनं. प्रकाश गडगे साहेब यांच्या वतीनं पारितोषिक. तर शेकोटी विजवा ज्यांनी पेटलो त्यांना विनंती असेल शेकोटी विजवा आपण प्लीज. आणि आदित्य भोईर आपल्यासाठी 3 विकेट आपण घेतलेत. आपल्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. तर यावं तिन्ही खेळाडूंना विनंती करतो मी कॅप्टनला, त्याच्यानंतर गुड्ड्याला आणि 3 विकेट ज्याने घेतले त्यासाठी देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज. सामन्याचा सामनावीर करण पाटिल. चलिए करण अंबाला तो है नहीं लेकिन टेंबोडे टीम के करण पाटिल जरूर है. करण यावा. तर रौनक एंटरप्राइजेस के सर्व संतोष शेठ भोईर के सुपुत्र यांच्या शुभास्ते आपण ही देऊया मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. प्रथमतः प्रकाश गडगे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचा एका हातामध्ये झेल टिपला त्याच्यासाठी आपल्यासाठी करण 500 रुपये. रौनक आपल्या शुभास्ते पारितोषिक द्यावं. माझी मॅन ऑफ द मॅच मी अरमान पटेलला देऊ इच्छुक. त्यांनी 3 धावांची ओव्हर टाकली. हा लो स्कोरिंग मॅच होता. क्या बात आहे. अरमान यावा आपल्याला ही ट्रॉफी देऊ ना. अरमान या तुम्हाला ही मॅच गुड्ड्याने डेडिकेट केले. संघाचा कॅप्टन कोण आहे? गुड्डा. संतोष शेठ भोईर रौनक एंटरप्राइज यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आणि 3 विकेट ज्याने घेतलेत आदित्य याच्यासाठी देखील संतोष शेठ भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. अभिनंदन सर्व खेळाडूंचा. बघा शेकोटी आपण प्लीज विजवा, नाही तर आमचे आयोजक आले तर तुमची शेकोटी विजवतील. कृपया करून आपण ती शेकोटी विजवा. डॉन लवकरच कुणाल भोईर आपला मोबाईल घेण्यासाठी यावं.